तर आपण शेवग्याची शेंग शिजायला ठेवली आणि ही जण आत घालायचे. तर आई लागली तिथं आज चपाती करायला आणि इथं पोळा लागल्याने ऊन पण खूप पडले. उन्हात आलं का लगेच घाम यायला सुरू होतोय. तर आईने मी पटापट मी हलवून घेतलं आणि आईने भाजीत सगळं टाकलं आणि पद्धतशी भाजी करून केली. आता त्याला आपण शिजू द्यायचं. तयार झाली बघा शेवग्याची शेंग. छान अशी चुलीवर मस्त फोडणी दिली होती आणि अशी मसुराची आज डाळ घातली. प्रत्येक वेळी वेगळी वेगळी डाळ घालते मी. आणि शेवग्याची शेंग ना आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते. तर खूप छान अशी भाजी झाली. चपात्या करायच्या आणि तिकडं टाक तनू लाटून भाजायला टाकायला लागले. मी भाजून घेतलेले. असा पसारा इकडं काढलाय आणि कपडे भांडी घुसतर या अक्षून सगळं असं वरची भिंत धुवून घेतली सगळं. तर कपडे वगैरे ना झाली माझी. अजून कपडे खरं पडले. स्वच्छ झालं किचन क्लीन. आज अक्षर लय मनावर घेतलं ते करायचं. कधी नव्हे ते काढलंय सगळं. तीच की मला माहित पण नाही काढलेलं. कधी काढले हिनं काय माहिती. तोपर्यंत माझे कपडे भांडी झाली. जेवण तोरीनं काढले सगळं. भेंडीची भाजी करणार आहे. त्यासाठी लोखंडी पॅन ठेवली. पहिला लसूण बसलेलं तेल नाही जास्त गरम. थोडीशी मोहरी, थोडं जिरं, पण 3 मिरच्या मी अशा मोठ्या मोठ्या कापून घेतल्या. लसूण मिरची भाजले. भेंडी टाकली. तर धुवून स्वच्छ चिरून घेतली भेंडी. त्याची चांगली मिक्स करून घ्यायचा. संपून थोडा वेळ त्याला. टाकायचं. थोड्या वेळासाठी ना झाकून ठेवायचं. 5 मिनिट झाले. शिजले भेंडी. थोडंसं तूप टाकलं. भेंडी झाली असती तयार. छान अशी भेंडी आणि आंबा. बघू काय आंबा म्हणलं चांगला. तसाच राहिला डब्यात. आहे की ठेचा ही करके. आणि यामध्ये केलाय आता ठेचा आणि चपाती. सकाळी लवकर ना त्यांना डबा द्यायचा होता. त्यामुळे लवकर चपाती भाजी आवडली होतं. आणि आता त्यांना करून दिली पातळ भाजी. आम्हाला सुकी आता ह्याची केली. म्हणजे सरबरीत केली होती त्यांना बटाट्याची. आणि परत भेंडी आता केली. आम्हाला पण होत्या म्हणलं आम्हाला भेंडी आवडते म्हणून बटाट्याची थोडीच केली होती सरबरीत डब्याला दिली. आणि आता जेवण करणार आहे. तर आता पाणी आले. आज पाण्याची एवढा उशीर वाट बघितली. तर आज उशिरा पाणी आले. आता उन्हाळ्यात पाण्याचं असंच होते. कधी येते कधी नाही. कधी उशिरा येते. अवेळी सगळं. आता कपडे वगैरे सगळं आवरले. आता जेवण करणार आहे. तर ना आपण ना कुरड्या घातल्या ना या कागदावर
तोच कागदचा पापड वगैरे सर्व घातलेले. मग उन्हाळ्याचं मग हा केक कागद खूप खराब झाला तर मग ह्याला धुवून ठेवले. हे आपण हातात कागद उचलय पाण्यानं. जेवण झाली आता गहू निवडत बसले मी. पाणी येऊन गेलं आता. पाणी आता लेट लेटच येते. कपडे सगळे हाताने धुवून टाकले. भांडी ना थोडी घासली होती आता इतकं झाले. आता जेवलेली भांडी तशी सगळं ठेवून टाकले. ऊन इतकं मागून होते ना भांडी वगैरे घासताच येईना झाले. आता सकाळ सकाळी लवकर कपडे येते ना आवरायला लागायला लागले. आता उन्हाळ्यात असत आणि थंडीच्या दिवसात ऊन अजिबात येत नाही. कसलंच ऊन येत नाही. आता म्हणलं परत एकदा बसला आणि कंटाळा केला ना एकदा जेवण झाली परत एकदा बसलं की बसलंच होते. परत कामच होत नाही. परत राहिलं की राहत नाही. म्हणलं त्यात परत उद्या बुधवार लाईट नसते. म्हणलं आजच ना गहू बिहू दळावे. पीठ सगळं संपत आले आहे पीठ. पण म्हणलं संपायच्या अगोदर दळलेलं बरं असतं. आणि अनुचं कसं चाललंय खेळायचं ह्याच्यात. अनुला पण आता आंघोळ वगैरे घालून तेच झाले. अनु तेल लावलं नाही खरं त्यामुळं केस कसं दिसायला. आणि अनु काय पेंटिंग काय केले ग? पेंटिंग दाखव की. अंको बाई तू काढले वे. कलर दिला तिला ना ती अशी गिरवत बसते आणि ती अक्षू अजून मध्ये मध्ये तिला अजून काढू लागते. पीठ उडत नाही ना बघ.